नमस्कार. ज्वेलर्स. नॉर्मली आपण ज्वेलरी ज्यावेळेस खरेदी करतो त्याच्यात प्युरिटी सगळ्यांना माहिती म्हणजे 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 24 कॅरेट याच्या 3 कॅटेगरी. त्याचं गोल्ड प्युरिटी किती आहे किंवा त्याच्यात पर्सेंटेज वाईज गोल्ड किती आहे. आता 22 कॅरेट जर असं तर 916 हे पर्सेंटेज मध्ये गोल्ड आहे, म्हणजे आपण इन जनरल 92% म्हणतो. पण हॉलमार्किंग पासिंगला HOID पासिंग हे 91.6% मिनिमम पाहिजे. त्याच्यानंतर 18 कॅरेट मध्ये जर पाहिलं तर 75% गोल्ड असतं. त्याच्यानंतर 24 कॅरेट जे आहे ते 999 आणि 995 हे स्टँडर्ड नॉर्मली चालतं. ते कॅटेगरी वाईज पर्सेंटेज किती आहे आज पब्लिकला माहितीच नाही, त्याच्यासाठी आज व्हिडिओ बनवतात. तर ज्यावेळेस पण तुम्ही ज्वेलरी खरेदी करताय त्याच्यावरती HOID नंबर आहे, तो नंबर चेक करा. त्याच्यावरती तुम्ही BIS केअर ऍप वरती जा, तिथं तो नंबर टाका. त्याच्यावरती माझा एक व्हिडिओ पण आहे त्याच्यावरती डेडिकेटेड. तर तो जर नंबर टाकला तर त्याची प्युरिटी तुम्हाला क्लिअर होईल. नुसतं HOID नंबर जरी असला तर जरी तुम्हाला 22 कॅरेट म्हणून सांगितलं आणि 18 कॅरेट दिलंय तर ते सुद्धा तुम्हाला तिथे क्लिअर होऊ शकतं. दुसरी गोष्ट, HOID हॉलमार्किंग हे गव्हर्नमेंटचे जे ऑथोराइज लॅब आहे तिथंच टेस्ट केलं जातं. त्याच्यावरती तुम्हाला दुसरं कोणतंही मेटल समजा चुकून जरी आलं, KDM जरी पास नाही झालं तर ते हॉलमार्किंग पास होऊ शकत नाही. थँक्यू.